तर वळूयात मुंबईकडच्या पावसाच्या बातम्यांकडे। मुंबईमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले। रस्त्यावरती पाणी तुंबलेलं होतं, लोकल खोळंबली होती, तर मेट्रोला सुद्धा तळ्याचं रूप प्राप्त झालं होतं। मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन शहरामध्ये सार्वजनिक सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले। आणि यानंतर तरी प्रशासन काही ठोस उपाययोजना करतंय का? मुंबई महानगरपालिकेकडे काही कृती आराखडा आहे का आणि काय उपाययोजना असणार आहेत हे पाहणं ही महत्त्वाचं ठरणार आहे। कारण मुंबई ही अजूनही मुसळधार पावसासाठी तयार नाही, हेच कालच्या धुवाधार पावसातनं स्पष्ट झालंय। अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं। अक्षय, काल अक्षरशः 3-13 उडाले होते। अगदी मान्य आहे की अचानक आलेला हा पाऊस होता, हवामान विभागाने दिलेला अंदाज आहे, त्या अंदाजापेक्षा सुद्धा कदाचित जास्त पाऊस झालेला असेल। मात्र इतक्या सगळ्या काळामध्ये जी आपली तयारी आहे किंवा जी यंत्रणा आहे ती तेवढीशी अजून तयार नाही आहे, हे पाहण्यासाठी लिटमस टेस्ट खूप गरजेची होती असं म्हणता येईल का? आणि कुठे कमी पडतंय महापालिका यावर काही विचार करते का? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर आज सकाळपासून सर्वदूर मुंबईमध्ये पावसाने उसंत घेतलेली आहे आणि आता तरी महानगरपालिकेने आज तातडीने सगळ्या नाल्यांचे, त्यासोबतच सगळ्या गटारचे सगळे सर्वेक्षण करणं, त्यासोबतच जो सखल भाग आहे, कचरा जो नाल्याच्या काठावर काढून ठेवला आहे, गटाराच्या काठावर काढून ठेवलेला आहे, या सगळ्यांचं सर्वेक्षण करून तातडीने यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे। मुंबईमध्ये काल जी परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली याची एकतर 2-3 प्रमुख कारणं होती आपल्याला म्हणावं लागेल। एक तर सगळ्यात महत्त्वाचं, मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मॉन्सून पूर्व जी कामं करायची असतात ती कामं पूर्णतः करण्यात आली नव्हती। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मॉन्सून जो आहे हा गेल्या अनेक वर्षात जितक्या लवकर आला नव्हता त्यापेक्षाही लवकर मॉन्सूनचं आगमन झालं होतं। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे आगमनासोबतच मॉन्सूनने धुवाधार बॅटिंग करायला सुरुवात केली, मुसळधार पाऊस कोसळला। अनेक ठिकाणी आपण जर बघितलं तर तासाभरात 100 मिलीमीटरपेक्षाही जास्त पावसाची नोंद झाली आणि या 3 गोष्टी कारणीभूत ठरल्या मुंबईमधल्या कालच्या जी परिस्थिती काल मुंबईमध्ये ओढावण्यात आली होती यासाठी। आता सध्या जर बघितलं तर मुंबईत सर्वदूर पावसाचा जोर ओसरलेला आहे आणि त्यामुळं या सगळ्या परिस्थितीवर, कारण फक्त कालच पाऊस येऊन गेला, आता पावसाने उसंत घेतली असं नाही, येते काही दिवस अशाच प्रकारच्या मुसळधार पावसाला सामना मुंबईला करावा लागणार आहे। आणि यासाठी जे काही लूपहोल्स मुंबई महानगरपालिकेचे राहिले असतील ते लूपहोल्स दूर करण्याची संधी आता जेव्हा उघाड असेल तेव्हा मुंबई महानगरपालिकेकडे असणार आहे। त्यामुळं आता मुंबई महानगरपालिका या सगळ्या संदर्भात नेमकं काय निर्णय घेतं हे बघणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। काय पावलं उचलतं रॅदर दॅन हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आणि आज आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं चाकरमानी मुंबईकरांसाठी देखील काहीसं दिलासादायक वातावरण आहे, कारण मध्यरात्री जो पाऊस पडून गेला त्यानंतर पावसाने उसंत घेतलेली आहे। काही ठिकाणी अगदी हलक्याशा रिमझिम सरी पावसाच्या मुंबईमध्ये पडत आहे असं म्हणावं लागेल। त्यामुळं अपेक्षा करूयात की आठवड्याच्या पहिल्या दिवशी जरी मुंबईकर चाकरमान्याची दाणादाण उडाली असेल, प्रवासाचे हाल झाले असेल, तरी त्या परिस्थितीचा सामना आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईकरांना करावा लागू नये। आज मुंबईकरांचा जो रेल्वे प्रवास आहे, रस्ते प्रवास आहे, अर्थात मेट्रो प्रवास आहे, या 3ही गोष्टी सुखकर होईल। नक्कीच अक्षय, आणखीन एक महत्त्वाची बाब जसा तू उल्लेख केलास की हा काही अचानक आलेला पाऊस म्हणजे मान्सून अचानक लवकर दाखल होणं हे अपेक्षित नव्हतंच। मात्र तरीही सध्या झालेली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये नव्यानं होणारी बांधकामं असतील किंवा प्लास्टिकचा बेसुमार वापर, कचरा अर्थातच योग्य ठिकाणी न टाकणं, कारण नागरिकांच्या सुद्धा यामध्ये सर्वसामान्य चुका आहेच, त्याही बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे का आणि त्यावरती उपाययोजना येत्या काळात होतील का? नक्की या सगळ्यासोबतच नागरिकांमध्ये कुठेतरी अवेअरनेस हा तर अर्थातच मुंबई शहरामध्ये कमी दिसून येतो आणि या सगळ्या संदर्भात एक कॉन्क्रीट प्लॅन करणं महानगरपालिकेला गरजेचं आहे। कचऱ्याचं विवरण कशा पद्धतीने केलं जाईल, कचऱ्याचं विघटन कशा पद्धतीनं केलं जाईल हे देखील महापालिकेने बघणं गरजेचं आहे। सुखा कचरा असेल, ओला कचरा असेल, यासोबतच प्लास्टिकच्या पिशव्या, यासोबतच प्लास्टिकच्या बाटल्यांचा बेसुमार वापर मुंबईमध्ये, आपण जर जो मुंबईच्या नाल्यामधनं, मुंबईच्या गटारांमधनं निघणारा कचरा जर बघितला तर त्या कचऱ्यामध्ये बहुतांश आपल्याला समावेश हा प्लास्टिकचा कॅरी बॅग्स असतील, त्यासोबतच प्लास्टिकच्या बाटल्या असतील, या सगळ्यांचा आपल्याला वापर दिसून येतो। त्यामुळं कुठतरी हे थांबलं पाहिजे आणि यासाठी आत्ताच वेळीच काळाची गरज ओळखून हे पावलं उचलणं गरजेचं आहे। कारण आज जर ही परिस्थिती असेल तर पुढचे 10 वर्ष 15 वर्षात ही परिस्थिती
अधिक भीषण होऊ शकते. त्यामुळं मुंबईकरांनी जसं जर आपण बघितलं तर नालेसफाईसाठी जवळपास 250 कोटी रुपयाचं कंत्राट मुंबई महानगरपालिका काढतं. यासोबतच नाल्यांमध्ये कचरा जाऊ नये या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी जर काही तरतूद केली आणि लोकांवरती कठोर नियम आणि त्यासोबतच दंड जर लोकांकडून आकारण्यात आला तर मला असं वाटतं की या सगळ्या संदर्भात आपण बऱ्यापैकी मात करू शकतो. मात्र सगळ्यात महत्त्वाचं नागरिकांनी देखील एक सामाजिक भान जपणं गरजेचं आहे. अन्यथा एकीकडे यंत्रणा कुचकामी ठरत आहे, दुसरीकडे नागरिकांमध्ये अवेअरनेसचा अभाव आहे आणि या सगळ्यामुळं नागरिकांना दिवसेंदिवस अशा समस्यांना तोंड द्यावं लागेल आणि या समस्या देखील म्हणजे काही कमी होतानाचं नाव घेणार नाही, मात्र या समस्या अधिक वाढत जातील. नक्कीच अक्षय, अगदी खरं आहे. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर सर्वसामान्य नागरिकांनीच आता स्वतःहून पुढाकार घेणं आणि पुन्हा कचरा होणार नाही, मुंबईत तुंबणार नाही याची काळजी घेणं तितकंच अपेक्षित असणार आहे. तुर्तास धन्यवाद अक्षय या संपूर्ण माहितीसाठी.